राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तच्या पोस्टमधून राज ठाकरेंचे लवचिक राजकारणाचे संकेत. आजचं राजकारण गुलामांचा बाजार. बाळासाहेब ठाकरे असते तर व्यथित झाले असते. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणानं शिसारी आल्याचं वक्तव्य. शिंदेंनी मुंबईत महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधवांचं एकनाथ शिंदेंना आवाहन. तर राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना एकत्रीकरणावर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान. मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ग्वाहीनं सत्ता संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता. पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानात जा. या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल. नवनीत राणा यांचा सहर शेख यांच्यावर पलटवार. अकोला मनपात सत्ता स्थापनेचा पेच. भाजप काँग्रेसकडून बहुमताच्या जादुई आकड्यांची जुळवाजुळव. सत्तेसाठी काँग्रेसकडून वंचितला गळ. चंद्रपुरात शिवसेना युबीटी आणि वंचितचा गट स्थापन. 8 नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी. भाजप काँग्रेसला सत्ता स्थापन करणं अवघड. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास अखेर पोलिसांना शरण. हायकोर्टाने फटकारल्यानंतर विकासची शरणागती. विकाससह 13 आरोपींना 2 दिवसांची कोठडी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्यानं महिला आक्रमक. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर तिसऱ्या दिवशी महिलांचं आंदोलन. खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी.